परीक्षेच्या काळामध्ये मुलांना जर का खुश करायचं असेल तर इव्हनिंग स्नॅक्ससाठीची ही परफेक्ट अशी रेसिपी तुम्हाला जर का संपूर्ण पाहायची असेल तर पुढचा व्हिडिओ जरूर पहा आणि चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमित ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण इव्हनिंग स्नॅक्सचा एक प्रकार पाहणार आहोत। संध्याकाळच्या वेळी 6ची वेळ म्हणजे सगळ्यांना छान असं चटपटीत खाण्याची काहीतरी भूक लागलेली असते आणि आता मुलांच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत आणि मुलांची एक्झाम ही सुरू होणार आहे। तर त्यावेळी मुलांचंही मन खुश करण्यासाठी आपण एक चटपटीत अशी एक डिश पाहणार आहोत। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि जी कमीत कमी मेहनतीमध्ये बनणार आहे। आता आपण एक बटरचं प्रिपरेशन बनवून घेणार आहोत। इथे मी बटर घेतलेलं आहे। त्या बटर मध्ये थोडेसे मिक्सअप्स घालायचे आहेत, त्याच्यानंतर घालायची आहे कोथिंबीर आणि हे मिक्स करायचे आणि हे मिक्स करून आता आपण साईडला ठेवून देणार आहोत। इथे मी काही भाज्यांचं मिक्सिंग करून घेणार आहे। ही आहे लाल रंगाची शिमला मिरची, त्यानंतर आहे पिवळ्या रंगाची शिमला मिरची आणि हे आहे पनीर। पनीर हे बारीक क्यूब्स मध्ये कापून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरव्या रंगाची शिमला मिरची घेतलेली आहे। हे आहेत कॉर्न आणि काही कांदा। ह्याच्यामध्ये मीठ टाकायचंय, त्याच्यानंतर घालायचे मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स। मुलं जर का तिखट खात नसतील तर चिली फ्लेक्स जे आहेत हे तुम्ही स्किप करू शकता, मी ते थोडेसेच घालणार आहे। त्याच्यानंतर ही आहे काळी मिरीची पूड। हे मिक्स करून घ्यायचं एकदा। आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मेयोनीज घालणार आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये टोमॅटो केचप घालायचंय आणि चीज किसून घालायचं आहे। पाव कप इतकं मी चीज किसून घातलेलं आहे आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी लादी पाव घेतलेला आहे आणि लादी पाव जो आहे हे 8 पीसेस आहेत, त्यातले मी आता 4 पीस वापरणार आहे आणि 4 पीसेस जे आहेत हे आपण वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत। तर ह्याच्यासाठी मी आधी मधून पाव जो आहे हा कट करून घेणार आहे। आता इथे आपण पाव कट करून घेतलेला आहे। आता ह्या पावाला आपण मगाशी जे बटर बनवून घेतलं होतं ते थोडं बटर लावायचं आहे। त्यानंतर इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे। ह्या पिझ्झा सॉसची रेसिपी जी आहे ही आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, किंवा तुम्ही रेडीमेड पिझ्झा सॉस जरी वापरला तरीही चालणार आहे। त्यानंतर ह्याच्यावर आपण जे मिश्रण बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे। आणि ह्यावरती घालायचंय चीज किसून घालायचं आहे। कधी आपल्याला पिझ्झा बेस मिळत नाही त्यावेळी तुम्ही अशा प्रकारेचा पिझ्झा ही मुलांना बनवून देऊ शकता। आता हे झाल्यानंतर आपला पाव जो आहे हा ह्याच्यावर परत ठेवायचा आहे आणि ह्याला थोडं बटर लावायचं आहे आणि आता हा पाव मी एका प्लेट मध्ये ठेवणार आहे। इथे गॅसवर मी 5 मिनिटं कढई गरम करून घेतलेली आहे। त्या कढईमध्ये आता मी हे स्टँड ठेवणार आहे आणि त्यावरती आता ही मी प्लेट ठेवणार आहे आणि आता हे पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला चीज मेल्ट होईपर्यंत आपण हे छान बेक करून घेणार आहोत। म्हणजे तुमच्याकडे जरी का ओव्हन नसेल तरीही तुम्ही ही डिश बनवू शकता। 5 मिनिटं झालेली आहेत, मी कढईचं झाकण उघडून बघते। वाव, इथे आता आपलं चीज जे आहे हे मेल्ट झालेलं आहे आणि आता आपण हे काढून घेणार आहोत। आता मी कट करणार आहे। ह्याला म्हणतात पिझ्झा पुल अपार्ट। हा खाण्यासाठी आता रेडी झालेला आहे।
आता आपण ह्याला दुसऱ्या पद्धतीने बनवण्यासाठी इथे मी ह्याला असे कट्स देणार आहे, पण हे कट जे आहे त्याच्याने आपला पूर्ण ब्रेड कट नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा कट करून घेणार आहोत. आता हे कट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आपलं जे स्टफिंग आहे हे ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि आता ह्याच्यावर मी पिझ्झा चीज जे आहे हे किसून घालणार आहे. आणि आता हे मी मगासारखंच कढईमध्ये बेक करून घेणार आहे. ह्याच्यावरती तुम्ही हवे तर चिली फ्लेक्स घालू शकता. आता पिझ्झा पुल-अपार्ट खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या नवीन रेसिपीज साठी बेल आयकॉन वरही प्रेस करा. हे खाल्ल्यानंतर तुम्ही सगळ्यांना खुश कराल ह्याची मला खात्री आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा.